नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कैरीपासून वर्षभर टिकणारं असं पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं कैरीचं लोणचं करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत कैऱ्या घेतलेल्या आहेत 4 किलो आणि छान त्याला असं बारीक ह्याच्यामध्ये कट करून त्याच्या कोय वगैरे काढून छान त्याला धुवून घेतलेला आहे. एकदम स्वच्छ 2-3 पाण्यानं. चीक असतो आंब्याला तर तो सर्व काढून घेतला आहे आणि एका सुती कापडावर छान फॅनच्या हवेखाली आपल्याला याला 2 ते 4 तास चांगलं एकदम सुकू द्यायचं आहे आपल्याला. तर आपण आता हे सुकायला घातलेलं आहे. तर 4 तासानंतर आपण बघू. तर हे 4 तास झालेले आहेत. कैऱ्याचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे. त्याच्याकडं आपण थोड्याशा असं काळसर पडलेले आहेत आणि छान आता आपलं हे लोणचं करण्यासाठी कैऱ्याच्या फोडी तयार आहेत. तर त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे. तर बघा, हे साहित्यामध्ये आहे धने आहेत, लसूण आहे अर्धी वाटी, त्यातला आपल्याला अर्धा ठेचून घ्यायचा आहे आणि अर्धा अखंड घालायचा आहे. नंतर अर्धी वाटी धने घेतलेले आहेत स्वच्छ निवडून. नंतर पाव वाटी जिरे घेतलेले आहेत, ते भाजणार आहेत आपण. नंतर मेथीदाणे आपण 4 चमचे घेतलेले आहेत आणि नंतर लवंग आणि मिरे आहेत एक 25 ते 30 दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहेत. यानंतर आपण घरी दळलेली हळदीच्या खोंबापासून बनवलेली आपण हळद वापरली 4 चमचे आहे. नंतर मोहरी पूर्ण 1 वाटी आहे, गावरान मोहरी आहे. आणि हे थोडंसं कलरसाठी आपण लाल तिखट वापरणार आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. तर हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. आता हे आपण आणि हे मीठ आहे 1 वाटी पूर्ण. एवढ्या याला 1 वाटी आपल्याला मीठ लागणार आहे. खडे मीठ असेल तरी चालेल, नसेल तर हे पण टाकलं तर चालतं. तर आता आपण हे सगळं भाजणार आहे आणि हिंग पण घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा. तर आपण आता हे सर्व साहित्य आपण आता भाजून घेऊ. तर प्रमाण तर तुमच्या लक्षातच आलेलं असेल. तर त्या प्रमाणात सगळं घ्यायचं म्हणजे एकदम लोणचं एकदम छान होतं आपलं. तर त्या प्रमाणात आपण घेतलं आहे. तर चला तर मग आता भाजून घेऊ आपण. आणि भाजल्यानंतर आपण त्याला वाटणार पण आहे. तर हे मोहरी वाटून घेतलेली आहे, भाजून वाटून घेतलं आहे. असं थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे, भाजलेला व्हिडिओ दाखवत नाही. नंतर हे धने पावडर आहे, ती पण थोडी जाडसरच आहे. जिरे पावडर, याच्यानंतर मेथीचे दाणे जे आहेत ते पण भाजून त्याचीही पावडर केलेली आहे. आणि याच्यानंतर आपण जे लवंग आणि मिरे आहेत ते पण आपण वाटून घेतलेले आहे. आणि जे आपण लसूण घेतला आहे त्यातला अर्धा आपण ठेचून घेतला आहे आणि अर्धा तसाच ठेवलेला आहे अखंड पाकळ्या. तर हे आपण पूर्ण आता या फोडीला लावून घेणार आहेत, मिक्स करणार आहेत. ते मोहरीचं आपण जे दळून घेतलेलं होतं जाडसर ते टाकून घेतो आहे. मोहरी, धने, नंतर जिरे, हे सगळंच आपण टाकून घेणार आहे. जेवढं काही आपण पावडर करून घेतलेलं आहे ते सगळंच आपण टाकून घेतो. हे आता जिरे पावडर पण टाकले. मेथीची पण पावडर टाकून घेणार आहे. हे मेथीची पावडर ती पण जाडसर केलेली आहे, जास्त बारीक करायची नाही, कडवट जास्त होतं त्याच्यामुळे ओबडधोबडच. आणि लवंग आणि मिरेची पण आपण पावडर करून घेतली, हे पण टाकले. आता हे सर्व वाटलेलं याच्यावर टाकल्यानंतर आपण थोडंसं याच्यामध्ये हळद टाकणार आहे, 4 चमचे आहे टेबलस्पून. तर हे हळद टाकल्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे कलरसाठी. आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. पण मुलांना थोडंसं कलरफुल लोणचं आवडतं म्हणून टाकलं आहे मी. नंतर हे 1.5 चमचा हिंग आहे. हिंगामुळे छान आपलं लोणचं असं टिकून राहतं, त्याच्यामुळे हिंग अजिबात स्किप करायचं नाही, टाकायचं. आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकले पूर्ण 1 वाटी भरून. मीठ जास्तीचं झालं तरी पण काय हरकत नाही, पण कमी नाही पडलं पाहिजे. कमी जर पडलं तर लोणचं खराब होतं, त्याच्यामुळं मीठ भरपूर टाकायचं. आणि सगळ्यात शेवटी आपण हे अर्धा लसूण ठेचून घेतला होता तो लसूण आपण टाकून घेतो. हे अशा पद्धतीनं पूर्ण ठेचलेला लसूण टाकला. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहेत म्हणजे आपण अखंड लसणाच्या पाकळ्या ठेवल्या होत्या त्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेतो. तर हे सगळं साहित्य टाकल्यानंतर एका स्वच्छ अशा काहीतरी उलथनं भातवाडी वगैरे काय असेल अशा लांब दांड्याच्या भांड्यानं आपण त्याला छान मिक्स करून घेणार आहे.
किंवा मग स्वच्छ हात धुवा, कोरडे करा आणि त्याच्यानं पण लावून घेतलं तरी पण मिक्स केलं तरी चालतं. तर हे आता छान मिक्स करून घेऊ आपण. एकदम पूर्ण हे आपण जे पावडर टाकलेले आहेत सगळे धने, जिरे, मिरे, लवंग जे काय आहे ते मेथी दाणे वगैरे, ते सगळं आपलं मिक्स झालं पाहिजे. सगळं फोडीला एक समान असं लागलं पाहिजे. तर हे छान आपण लावून घेतो. अशा पद्धतीनं बघा किती छान मिक्स झालं आहे, सगळ्या फोडीला लागलेला आहे. कंटिन्यू पूर्ण सगळी एक ना एक फोड आपण असं उलटून पालटून बघायची आहे. ते पूर्ण असं लावून घ्यायचं. तोपर्यंत आपलं हे सगळं तयार होईपर्यंत मी कंप्लीट एक किलो शेंगदाण्याचं तेल एकदम कडकडीत असं गरम केलं आहे सगळ्यात अगोदर, कारण ते थंड झाल्याशिवाय टाकता येत नाही. त्याच्यामुळं तेल अगोदर गरम करून घेतलं आहे उकळून आणि ते थंड व्हायला फॅनखाली ठेवलं आहे. आणि ह्या चिनी मातीच्या बरणी घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून उन्हामध्ये छान वाळवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या बसणार नाही एका ह्याच्यात म्हणून दुसरी पण छोटी घेतलेली आहे. तर असं दोन्ही बरण्यामध्ये मी थोडं थोडं आपलं लोणचं भरून घेणार आहे, कारण पूर्ण गच्च भरल्यानंतर हलवता येत नाही. त्याच्यामुळे थोडं वरती जागा ठेवायची आणि आपल्याला भरून घ्यायचं आहे. हे आपण सगळं भरून घेतलं. नंतर तेच दुसऱ्या पण बरणीमध्ये थोडंसं आणखी भरून घेतलेलं आहे आपण आणि थोडी थोडी वरती जागा ठेवलेली आहे. तर आपलं आता तेल पण छान थंड झालेलं आहे बघा. हे अशा पद्धतीनं दोन्ही याच्यामध्ये. तर तेल छान थंड झालं आहे, तर आपण तेल आता टाकून घेणार आहे. एकदम नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे, कारण तेलामुळे आपली लोणचं छान वर्षभर टिकून राहतं. त्यामुळे तेल टाकून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही लोणचं केलं तर वर्षभर हे लोणचं खराब तर होणारच नाही. शिवाय विकत्रीचं लोणचं पुरत नाही, तर हे लोणचं आपल्याला वर्षभर पुरतं. तर हे अशा पद्धतीनं आपण तेल टाकून घ्यायचं आणि कंटिन्यू 4 ते 8 दिवस आपण दररोज त्याला खालीवर करत राहायचं, हलवत राहायचं त्याला, म्हणजे याच्या फोडी म्हणजे बुरशी वगैरे लागत नाही. त्यामुळे आपल्याला हे हलवण्यासाठी थोडंसं ठेवायचं आहे. मग अशा पद्धतीनं तेल टाकून घ्यायचं आणि नंतर 4 दिवसांनी खायला होतं. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ हा माझा लोणच्याचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण बरेच लोक फक्त बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.